त्यांचा मृत्यू होतो, त्यांच्यासाठी मी नेहमी म्हणत असते, सोल स्वतः चूज करते. किती लोक, मला माहितीये, इन्क्लुडिंग मी, आज मला इकडे उत्तराखंडला यायचं कारण फक्त हेच होतं की मला असं गाड्यांखाली येऊन नाही मरायचंय. एखाद्या डोंगरात दफन झालेली चालेल, गंगामध्ये वाहून गेलेली चालेल, पण मला असा तसा मृत्यू नकोय. हे माझे नेहमी उत्तर असतात. आणि मला माहितीये बऱ्याच लोक असाच विचार करतात की ना, ते हॉस्पिटलमध्ये तडपडत मृत्यू नकोय. ठीक आहे, देवाच्या शरणी जर आपण मृत्यू भेटत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय आहे. मृत्यू तर येणारच आहे. ठीक आहे, आता ते जे गृहस्थ आहेत तिकडे नसते गेले, ते इथे वाचले असते का? विधी लिखित आहे. ठीक आहे, पण हा मृत्यू अशा वेळेला अशा ठिकाणी येणं किती मोठी गोष्ट आहे ना. आणि लोक मागून घेतात. लोकांनी म्हटलेलं असतं, म्हणजे खाली येतानाच लोक सोल कॉन्ट्रॅक्ट बनवून आणतात की देवा मला तुझ्या चरणी तू घ्यायला यायचं, मला तुझ्या चरणीच माझा मृत्यू यायला पाहिजे. हे खूप भाग्याची गोष्ट आहे. ओके, आणि उत्तराखंडला तसं पण देवभूमी म्हणतात. देवभूमीमध्ये जन्म घेणं खूप मोठं आणि मृत्यू त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं म्हटलं जातं. ठीक.